नमस्कार, मी PSI वैभव सांगळे. अभिनव भारतच्या या प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण इंग्लिशची व्होकॅब्युलरी बघतोय, त्यामध्ये ईडीएम फ्रेजेस आपलं चालू आहे. ईडीएम फ्रेजेस लक्षात कसं ठेवायचं, तर काय पाठांतराची वगैरे गरज नाही, फक्त आपण लक्षात ठेवायची ट्रिक आपण स्वतः बनवायची, आपण स्वतः उदाहरणं बनवायचे आणि त्याच्यामधून आपण ते लक्षात ठेवायचं. ओके, चला आपण आता बघूया ईडीएम फ्रेजेसची आपली जी सिरीज चालू आहे त्यातलं हे लेक्चर क्रमांक 2. चला, काय चाललंय आपलं ईडीएम फ्रेजेस. आता बघा इथं काय ईडीएम आहे, ही पहिली ईडीएम बघा की बाय हुक और बाय क्रूक, म्हणजे तुम्ही एका मार्गाने किंवा दुसऱ्या मार्गाने पण ती गोष्ट आपल्याला करायचीच आहे, नाही का. म्हणजे बघा बाय वन मीन्स और अनादर, म्हणजे एका मार्गाने किंवा दुसऱ्या मार्गाने आपल्याला ती गोष्ट करायचीच आहे. बाय हुक और क्रूक म्हणजे उदाहरण सांगायचं ठरलं तर येणारी आपली PSI ची जी परीक्षा आहे 2025 ची डिपार्टमेंटल PSI ची, ती बाय हुक और बाय क्रूक आपल्याला पासच करायची आहे. बाय हुक किंवा बाय क्रूक म्हणजे काही करून या नाही तर त्या मार्गाने आपल्याला ती, त्या मार्गाने म्हणजे दुसऱ्या मार्गाने नाही, अभ्यास करून मेहनत करून आपल्याला ती पासच करायची आहे. म्हणजे बाय वन मीन्स और बाय अनदर मीन्स, म्हणजे बघा ही इज डिटरमाइंड टू ऑब्टेन फर्स्ट डिव्हिजन इन हिज क्लास बाय हुक और बाय क्रूक. म्हणजे काय की एका मार्गाने किंवा दुसऱ्या म्हणजे बाय वन मीन्स और बाय अनदर मीन्स त्याला त्याच्या क्लासमधलं फर्स्ट डिव्हिजन घ्यायचीच आहे. त्यांनी निश्चय केलाय, ही डिटरमाइंड, त्यांनी निश्चय केलाय की त्याला पहिल्या डिव्हिजन मध्ये यायचंच आहे. ओके, मग समजलं बाय हुक बाय क्रूक. असं आपण उदाहरणातून समजून घेऊ. तुम्हाला सांगितलं एक नोटबुक करायची, त्या नोटबुकवरती व्यवस्थित लिहित चालायचं, व्यवस्थित नोट्स काढा, ह्या तुमच्या लाईफ टाइम साठी नोट्स असणार आहे. ओके, तुम्ही एक नोट मस्त बनवायची आपली नोटबुक, व्होकॅब्युलरीचं सेक्शन साईडला करा आणि आपल्या ग्रामरचं सेक्शन साईडला करा. ठीक आहे, चला दुसरी ईडीएम बघा, बिअर द ब्रंट ऑफ. बिअर द ब्रंट ऑफ म्हणजे काय माहिती का, की जो मुख्य जो झटका असतो तो सहन करणे. बिअर करणे म्हणजे काय, हे बघा बिअर करणे, लक्षात ठेवा. बिअर म्हणजे काय, सहन करणे, म्हणजे एखाद्या गोष्टीचा मुख्य झटका सहन करणे. म्हणजे बघा बिअर द ब्रंट ऑफ म्हणजे एखाद्या गोष्टीचा मुख्य जो ब्रंट आहे, आपण ब्रंट म्हणजे झटका समजू, तो झटका सहन करणे म्हणजे बिअर द शॉक. बिअर द शॉक ऑफ म्हणजे झटका किंवा एखाद्या गोष्टीचा परिणाम सहन करावा लागणे. मग बघा द पुअर हॅव टू बिअर द ब्रंट ऑफ इन्क्रीजिंग प्राइस. जर प्राइस वाढल्या, किमती वाढल्या, तर त्याचा झटका कोणाला बसतो, श्रीमंतांना नाही बसत ना, त्यांचा जो ऑलरेडी खूप पैसा आहे मग तो कोणाला बसतो, तर गरिबांना बसतो. ओके, मग आपलं बघा ना, एखादी परीक्षा होती, त्या 2-3 कुटाने घोर असतात, पण त्या सगळ्यांचा झटका कोणाला बसतो, त्यांचा झटका कोणाला बसतो, हा सगळ्यांना बसतो. जे बिचारे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांनाही बसतो, परीक्षाच कधी कधी कॅन्सल होते. मग ते काय होतंय, तर ते बिअर द ब्रंट ऑफ, नाही का, मग त्याचा मेन झटका कोणाला बसतो, आपल्यासारख्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटतो. हे जे मी बोलतोय उदाहरणं लिहून घ्या, तुम्हाला उद्या पाठ करावं नाही लागणार, तुम्हाला फक्त सरांनी सांगितलंय, गोष्ट सांगितली ना, गोष्टीच्या रूपाने लक्षात ठेवा. ओके, चला बेल द कॅट. बेल द कॅट आपण लहानपणी गोष्ट वाचलेली की मांजरीला घंटी कोण घालणार, नाही का, मग तेच आहे, मांजरीला घंटी कोण बांधणार. तर बेल द कॅट म्हणजे काय, टू टेक फर्स्ट स्टेप ॲट अ पर्सनल रिस्क. म्हणजे काय, जे उंदरं असतात बघा, मग उंदरांची चर्चा होती की बाबा ही मांजर आली ते आपल्याला कळायला पाहिजे, पण मग या मांजरीला घंटी बांधणार कोण, म्हणजे पहिल्यांदी रिस्क घेणार कोण मरायची, का तिला जाऊन तिथं घंटी बांधायची म्हणजे मरण आहे ना, मग ही रिस्क घेणार कोण, म्हणजे काय, टू टेक फर्स्ट स्टेप ॲट अ पर्सनल रिस्क. वैयक्तिक आपल्याला रिस्क घ्यावी लागणार, वैयक्तिक जोखीम घ्यावी लागणार. मग काय इथली वैयक्तिक जोखीम घेणे. ठीक आहे, मांजरीची गोष्ट लक्षात ठेवा, वैयक्तिक जोखीम उचलावं लागेल आपल्याला. मग बघा मेनी पीपल कॅन बोस्ट ऑफ देअर बेवरी बट व्हेरी फ्यू कॅन बेल द कॅट. म्हणजे बरेच जण बढाया मारतात, कशाचे, त्यांच्या शौर्याच्या बढाया मारतात, परंतु त्याच्यातले खूप कमी असतात जे पर्सनल रिस्क घेतात, जे स्वतःहून पर्सनल रिस्क घेतात. ठीक आहे, मग बेल द कॅट म्हणजे काय, तर मांजरीला घंटी बांधणे म्हणजे काय, पहिल्यांदी तुम्ही रिस्क घेणे, जोखीम उचलणे. आता बघा पुढची ईडीएम काय, तर बीड डिफायन्स. म्हणजे या बीड डिफायन्सचा अर्थ काय होतो रे, तर टू इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करणे. आता दुर्लक्ष करणे किंवा अवज्ञा करणे, एखाद्या गोष्टीचं दुर्लक्ष करणे, त्याची अवज्ञा करणे. मग बघा
इथं याच्यामध्ये काय रे, बीड डिफाईन्स. आता आपल्याला माहिती बीड जिल्हा आहे, बरोबर, असं लक्षात ठेवायचं. आपण आता गोष्ट बनवू फक्त. बीड जिल्ह्याकडे काय करतंय सरकार, नेहमी दुर्लक्ष करतं, अशी आपण गोष्ट बनवू, तसं काही नाहीये. पण बीड डिफाईन्स म्हणजे काय, बीडकडे नेहमी दुर्लक्ष केलं जातं. म्हणजे बीड डिफाईन्सचा अर्थ काय होतो, दुर्लक्ष करणे. काय करणे, दुर्लक्ष करणे. ठीक आहे, समजलं का? बीडकडे नेहमी दुर्लक्ष केलं जातं, म्हणजे बीड डिफाईन्सचा अर्थ काय होतोय, दुर्लक्ष करणे. टू इग्नोर, टू इग्नोर हे इंग्लिश मधून त्याचा अर्थ, टू इग्नोर, दुर्लक्ष करणे, अवज्ञा करणे. त्याचं उदाहरण बघा, रोहन नावाचा पोरगा आहे, रोहन बेड डिफाईन्स. ह्या बीड, हा बीड म्हणजे हा V1 आहे, हा V2 आहे, म्हणजे हे पास्ट आहे त्याचं. तर रोहन काय करतोय, रोहन बेड डिफाईन्स टू हिज फादर्स विश ऑफ बिकमिंग अ डॉक्टर अँड इन्स्टेड बिकम अन इंजिनियर. म्हणजे त्याच्या पप्पांची विश आहे, त्याच्या वडिलांची विश आहे का त्याने डॉक्टर बनावं, पण काय करतोय तो, इंजिनियर बनायचंय त्याला. ठीक आहे, आता त्याच्या वर्सेस म्हणजे बेड डिफाईन्स म्हणजे इग्नोर करणे, अवज्ञा करणे. त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे ऑबे. ऑबे म्हणजे काय, पालन करणे एखाद्या गोष्टीचं. ठीक आहे, आज्ञा, आज्ञाधारक ज्याला म्हणतो आपण, त्याचं पालन करणे. या पुढे ब्लो वन्स ट्रम्पेट. आपण म्हणतो ना रे, ब्लो वन्स ट्रम्पेट. ब्लो म्हणजे पेटवणे, टिमकी वाजवणं म्हणतो बघा, स्वतःचीच टिमकी वाजवणे, टिमकी वाजवणे, टिमकी मिरवणे, नाही का, टिमकी पेटवणे. मग ब्लो वन्स ट्रम्पेट म्हणजे काय, ट्रम्पेट म्हणजे ते वाजवायचं ट्रम्पेट, लक्षात घ्या. असं ते ट्रम्पेट एक आपल्याकडे नाही पिपाने वगैरे असं, जसं एक ट्रम्पेट असतो असं लक्षात घेऊ आपण. तो ट्रम्पेट ब्लो करणे म्हणजे वाजवतोय, म्हणजे काय करतो तो, स्वतःचीच पिपाणी वाजवतोय, स्वतःची टिमकी वाजवितोय तो, म्हणजे नाही का. म्हणजे काय, ब्लो वन्स ट्रम्पेट म्हणजे काय, स्वतःच ट्रम्पेट वाजवत बसतो, स्वतःचीच पिपाणी वाजवत बसतो. म्हणजे काय, टू प्रेज वन सेल्फ म्हणजे काय, तर तो स्वतःची स्तुती करत बसतो. प्रेज म्हणजे स्तुती करणे, प्रेज म्हणजे काय, स्तुती करणे. मग स्वतःची स्तुती करणे. मग परीक्षेला आलं तर काय लक्षात ठेवायचं, ट्रम्पेटला ब्लो करतो म्हणजे काय करतो, स्वतःची टिमकी वाजवतो. म्हणजे काय, टू प्रेज वन सेल्फ, स्वतःलाच काय करतो तो, प्रेज करतो, म्हणजे स्वतःची स्तुती करतो. नो वन लाइक्स टू टॉक टू दोज हु आर ऑलवेज ब्लोइंग देअर ओन ट्रम्पेट. म्हणजे शक्यतो अशा लोकांसोबत आपल्याला बोलायला आवडत नाही, तो स्वतःची टिमकी वाजवत असतो. ओके, आता आपल्याकडे बरेच लोक असतात असे. चला पुढं. हा, ब्रेक द न्यूज. आता बघा ना, कधी कधी टीव्हीला बातमी येते की आता चाललेल्या बातमीनुसार, म्हणजे काय की असं धक्का बसतो डायरेक्ट, यार नेमकी अचानक काय झालं. आता चाललेल्या बातमीनुसार म्हणजे काय, ब्रेक द न्यूज. ब्रेक द न्यूज म्हणजे काय, एखादी वाईट बातमी येणे, टू गिव्ह बॅड न्यूज, टू गिव्ह बॅड न्यूज, नाही का. एखादी वाईट बातमी ज्यावेळेस येते, वाईट बातमी देणे, त्याला आपण म्हणतो ब्रेक द न्यूज. त्याला आपण काय म्हणतो, ब्रेक द न्यूज. मग बघा याचं उदाहरण बघा, ही ब्रोक द न्यूज ऑफ हर हजबंड्स डेथ व्हेरी जेंटली सो ॲज टू लेसन द इंटेन्सिटी ऑफ द शॉक. म्हणजे काय, तिचा नवरा एक्सपायर झाला, त्याची न्यूज त्यांनी एकदम सौम्य भाषेत दिली, त्यांनी ब्रोक केली, परंतु तरीही ती न्यूज कशी होती रे, ब्रोक द न्यूज. म्हणजे वाईट घटना आहे ना, हजबंड गेला, ही थोडी चांगली घटना आहे, ही तर वाईट घटना आहे, बरोबर आहे की नाही. मग ती ब्रोक द न्यूज म्हणजे टू गिव्ह बॅड न्यूज. त्यांनी ती न्यूज कशी दिली, एकदम बॅड न्यूज दिली, परंतु जेंटली फॉर्मॅटमध्ये दिली, असं उदाहरणात सांगितलेलं आहे. ठीक आहे, अशा बऱ्याचशा बॅड न्यूज असतात, मग त्यावेळेस तुम्ही काय म्हणायचं, ब्रोक द न्यूज. ठीक आहे, चला पुढे. हा, बर्न अ होल्स इन वन्स पॉकेट. आता मला सांगा, आपलं पॉकेट असतं, आपलं पॉकेट असतं, त्याच्यामध्ये वॉलेट, पैसे ठेवायचं वॉलेट, त्याच्यामध्ये जर होल पडलं तर पैसे काय होतात रे. मग सपोज त्याच्यामध्ये 10 रुपये ठोकळे सगळे, तर एक एक कॉईन खाली खाली पडून जातो, म्हणजे पैसे खर्च होऊन जातात आपल्याकडून किंवा पैसे निघून जातात. मग बर्न होल इन अ वन्स पॉकेट म्हणजे काय, मनी स्पेंड क्विकली. जे मनी असतं ते काय होतंय, क्विकली स्पेंड होऊन जातं. म्हणजे काय, आपण म्हणतो ना की यार माझ्या पॉकेटाला तर गळतीच लागली आहे. गळती लागली म्हणजे काय, मनी एकदम स्पेंड क्विकली, म्हणजे मनी आपले एकदम फास्टली सगळे खर्च होऊन जातात. मनी स्पेंड, स्पेंड म्हणजे खर्च होणे, क्विकली म्हणजे पटपट. मग बघा, पैसे पटकन खर्च करणे. ओके, मग बघा, मनी गिवन टू स्पेंड थ्रिफ्ट. स्पेंड थ्रिफ्ट म्हणजे खर्चिक व्यक्ती. जो खर्चिक व्यक्ती असतो ना, खूप खर्च करतो, तो त्याला ओनली बर्न्स होल्स इन हिज पॉकेट. मग त्याचं पॉकेटमध्ये कायमच होल पडलेलं असतं, तर कायमच पैसे उडवतो. मग याच्या शब्दाचा अर्थ घ्या, बर्न होल्स इन वन्स पॉकेट म्हणजे होल, त्याच्या पॉकेटमध्ये काय असतं, होल पडलेला असतं, तो नेहमी पैसे खर्चतच असतो. ओके, चला. बरी द हॅचेट. काय, बरी द हॅचेट. आता काय माहिती का, हॅचेट एवढं लक्षात ठेवायचं. बरी द हॅचेट काय होतं,
आयोग आपल्याला प्रश्न देतं, एक गोष्ट सांगतो, आयोग एखादा प्रश्न टाकतो, त्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 2 3 4, मग आपण त्याचं उत्तर दिलं 1, बरोबर, पण आयोगाचं उत्तर आलं 2, आयोगाचं उत्तर काय आलं 2, मग आपण त्याच्यावरती काय केलं, आपण ऑब्जेक्शन घेतलं, मग आयोगाचं म्हणणं आहे का उत्तर 1 पण आहे, उत्तर 2 पण आहे, पण पोरं म्हणले आमचं चुकलं, आमचे मार्क निगेटिव्ह मध्ये जातील, मग आयोगाने काय केलं, बरी द हॅचेट म्हणजे काय केलं, या भांडणामध्ये त्यांनी मध्यस्थी केली, त्यांनी पीस निर्माण केला, मुलं वर्सेस आयोग, त्याच्यामध्ये त्यांनी पीस निर्माण केला, त्यांनी त्या प्रश्नाला हॅच दिलं, काय दिलं, म्हणजे कोणाचा मार्क जायला नको, कोणाचा मार्क वाढायला नको, मग काय दिलं ते हॅच दिलं, हॅच, काय दिलं रे, हॅच दिलं आयोगाने, म्हणजे आयोगाने काय केलं, बरी द हॅचेट, जे भांडणं चालू झाले आयोग विरुद्ध मुलं, तर त्याच्यामध्ये आयोगाने टू मेक अ पीस, शांतता निर्माण केली, काय करून, हॅच देऊन. मग लक्षात ठेवायची आपली गोष्ट आहे बरं की, खरं नाही, ही गोष्ट आहे आपली, बरी द हॅचेट म्हणजे काय, टू मेक अ पीस, शांतता प्रस्थापित केली आयोगाने, हॅच वरतून ते लक्षात ठेवायचं, मग बरी द हॅचेट टू मेक अ पीस, शांतता प्रस्थापित करणे. मग बघा, इंडिया आणि पाकिस्तान मस्ट द बरी द हॅचेट टू ब्रिंग अबाउट पीस टू रिजन, म्हणजे काय, भारत आणि पाकिस्ताननी शांतता प्रस्थापित केली पाहिजे, जो काही प्रदेश आहे त्या ठिकाणी. ओके, मग बघा याचं सिनॉनिम्स, अजून एक इडियम आहे, याची सिनॉनिम्स अभ्यास करताना असं लगेच सोबत घेऊन चालायचं. मेंड वन फेन्सेस, मेंड वन्स फेन्सेस, नाही का, त्यांच्या एकमेकाच्या फेन्सेस जुळून देणे असं लक्षात ठेवायचं, एकमेकाच्या फेन्सेस जुळल्या की भांडणं मिटतात, मग काय होतं, टू मेक अ पीस, शांतता प्रस्थापित होते. मग याची समानार्थी म्हण, दोघांचा अर्थ सेम आहे, बरी द हॅचेट, मेंड वन्स फेन्सेस. ओके, चलो, बिसाइड वनसेल्फ, आता याचा अर्थ होतो की टू फील एक्सेसिव्हली, म्हणजे जास्त प्रमाणात भावना असणे, म्हणजे कसं की एखादी गोष्ट खूप जास्त फील करणे, एखादी गोष्ट आपण म्हणतो ना, ट्रिप घेतो आपण एखाद्या गोष्टीची, तर ती खूप जास्त फील करणे, नाही का, मग त्याला आपण म्हणतो बिसाइड वनसेल्फ म्हणजे काय, टू फील एक्सेसिव्हली, खूप जास्त फील करणे. मग बघा, ड्यू टू द ऍक्सिडेंटल डेथ ऑफ हिज वाईफ ही वॉज बिसाइड हिमसेल्फ विथ ग्रीफ, म्हणजे दुःख, ग्रीफ म्हणजे काय, दुःख, म्हणजे त्याच्या बायकोचं अपघाती निधन झालं आणि त्यामुळे तो खूप जास्त दुःखात आहे, एक्सेसिव्हली दुःखात आहे, खूप जास्त, नाही का, एक्सेसिव्हली, का बरं, टू फील एक्सेसिव्हली, बिसाइड वनसेल्फ म्हणजे इथं ही आहे ना, ही मुळे काय आलंय, ही म्हणजे तो आहे, त्याच्यामुळे इथं हिमसेल्फ आलं, इथं त्याच्यामुळे काय आलं, हिमसेल्फ, इथं शी असती तर तिथं हर सेल्फ आला असतं, ठीक आहे. मग बिसाइड हिमसेल्फचा अर्थ काय होतो की स्वतःला खूप एक्सेसिव्हली फील करणं, एखादी गोष्ट, एखादी भावना, इथं दुःख आहे ना, तो खूप जास्त फील करतोय ते दुःख. चला पुढे, बॅड ब्लड म्हणजे काय रे, बॅड ब्लड म्हणजे काय, आता बॅडचा अर्थच निगेटिव्ह आहे ना, बॅड ब्लड म्हणजे एकदम खुनी दुश्मनी असणे, लक्षात ठेवा, बॅड म्हणजे काय, खून, बॅड म्हणजे काय, ब्लड म्हणजे काय, खून, आणि बॅड म्हणजे काय, दुश्मनी, लक्षात ठेवा, खुनी दुश्मनी म्हणजे काय, एकदम कटुवैर, बिटर रिलेशनशिप असणे, बिटर रिलेशन्स. आता काहींचे भावकी सोबत एकदम बॅड ब्लड आहे, खुनी दुश्मनी, एकदम खुनी दुश्मनी, बॅड ब्लड म्हणजे खुनी दुश्मनी, एकदम बिटर रिलेशन, कटुवैर आहे एकदम, ठीक आहे. मग द रायट्स हॅव क्रिएट बॅड ब्लड बिटवीन द टू कम्युनिटीज इन इंडिया. रायट म्हणजे ते दंगेखोर असं ना, दंगेखोर, त्या दंगेखोरांनी काय केलंय, तर दोन ज्या कम्युनिटी आहे, दोन जे समाज आहे, त्यांच्यामध्ये काय केलं रे, बॅड ब्लड प्रस्थापित केलं, म्हणजे काय केलं, एकदम कटुवैर निर्माण केलं, म्हणजे खरं भानगडी करणारे हे रायट्स, आणि यांच्यामुळे काय झालंय, दोन जे समाज आहे, जे बिचारे चांगले राहत होते, त्यांच्यामध्ये पण काय झालं, कटुवैर निर्माण झालं. मग बॅड ब्लड म्हणजे काय, बिटर रिलेशन्स, कटुवैर. ओके, चलो, हा ब्लॅक अँड ब्ल्यू, आता हा शब्द तुमच्या रिलेटेड आहे, तुम्हाला माहिती आहे चांगलं, डिपार्टमेंटल, तुम्ही पोलीस बांधवांना चांगलं माहिती आहे. एखादा जर सराईत गुन्हेगार असेल किंवा एखाद्याने चांगली काहीतरी मोठा गुन्हा केला, तर तुम्ही काय करता, तुम्ही त्याला काळं निळं होईपर्यंत मारता, काय करता, काळं निळं होईपर्यंत, ठीक आहे. ब्लॅक अँड ब्ल्यू म्हणजे काय, काळं आणि निळं होईपर्यंत मारणे, म्हणजे त्याचा इंग्लिशमध्ये अर्थ आहे टू बीट मर्सिलेसली म्हणजे जाम ठोकणे, नाही का, एखाद्याला खूप मारणे, म्हणजे बघा
काळं निळं होईपर्यंत मारणे, खूप मारणे. हा शब्द तुम्ही चुकणार नाही कधी आल्यावर. ब्लॅक अँड ब्ल्यू म्हणजे काय, आता एखादा बदमाश राहतो त्याला ठोकल्याशिवाय पर्याय नाही ना, मग ब्लॅक अँड ब्ल्यू करूच आपण त्याला मारतो. म्हणजे ब्लॅक अँड ब्ल्यू म्हणजे काय, टू बीट मर्सिलेसली म्हणजे काळं निळं होईपर्यंत मारणे किंवा खूप मारणे. मग इथं बघा, द थीफ वॉज बिटन ब्लॅक अँड ब्ल्यू बाय द पोलीस, म्हणजे चोरटा आहे ना त्याला पोलिसांनी काळं निळं होईपर्यंत मारलं. मग ब्लॅक अँड ब्ल्यू म्हणजे काय, इथं येऊ शकतं रेड अँड ब्ल्यू, वेगवेगळे शब्द, पण आपल्याला माहिती ना, तुम्हाला हा शब्द चांगला माहिती कोणता, काळं निळं होईपर्यंत मारणे. काळं निळं होईपर्यंत मारणे म्हणजे काय, टू बीट मर्सिलेसली, मोक्कार ठोकणे, असं लक्षात ठेवा. चला हा आता इथं बघा, बीट अबाउट द बुश. बीट अबाउट द बुश म्हणजे काय, बुश माहिती सांगा ना, बुश, ठीक आहे, गाडीला जे बुशिंग राहतं आपण बुश म्हणतो बघा, असं बुश आहे, बुश, बरोबर. हे बीट अबाउट द बुश म्हणजे काय, त्याच्या अवतीभोवती बीट करणे. बीट अबाउट द बुश म्हणजे काय, एखादी गोष्ट सरळ न बोलता ती अशी आजूबाजूनी बोलणे, म्हणजे त्या बुशच्या अवतीभोवती फिरणे, त्या बुशच्या अवतीभोवती बीट करणे, पण बुश पर्यंत नाही जायचं, त्याच्या अवतीभोवती फिरायचं. म्हणजे काय, टू टॉक इन अ राऊंड अबाउट अ मॅनर, म्हणजे एखादी गोष्ट सरळ नाही बोलायची, ती वाकडी तिकडी तिच्या अवतीभोवती फिरायचं, ठीक आहे. म्हणजे कसं, एखादा मुद्दा सरळ न सांगता फिरून फिरून सांगायचा. म्हणजे वी शुड, याचं उदाहरण बघा, वी शुड ऑलवेज कम टू द पॉइंट अँड नॉट बीट अबाउट द बुश. बीट अबाउट द बुशच असतं इथं, बीट अबाउट द बेरिंग येईल, बीट अबाउट द काही पण येऊ शकतं, पण बीट अबाउट द बुशच असतं. हा सुद्धा एक चुकवायचा पर्याय. बीट अबाउट द बुश म्हणजे काय, टू टॉक इन अ मॅनर, नाही का, म्हणजे गोळून गोळून बोलतो ना एखादा, की सरळ सांगत नाही काम. तुम्हाला काही लोक सरळ काम नसेल सांगत, गोळून गोळून एखादं, मग ते काय करताय तर बीट अबाउट द बुश करताय, म्हणजे सरळ गोष्ट सांगत नाहीये. एखादा फिर्यादी आला तो सरळ सांगतच नाहीये, तो एकदम बीट अबाउट द बुश करतोय, म्हणजे इकडूनच तिकडूनच सांगतोय, फक्त सरळ सांगतच नाहीये. मग त्याला काय म्हणायचं, बीट अबाउट द बुश करू नको, काय आहे ते सरळ सरळ सांगून दे. मग ते काय आहे, टॉक इन अ राऊंड अबाउट अ मॅनर, एखाद्या गोष्टीबद्दल फिरून फिरून बोलणे. ओके चलो, बिल्ड कॅसल इन द एअर म्हणजे काय रे, कॅसल्स म्हणजे काय, म्हणजे काय, मनात मनोरे खाणे. मनात मनोरे बांधतो आपण, नाही का, मनात मनोरे जे बांधतो आपण, मनात मनोरे, नाही का, किंवा आपण म्हणतो का बेटा मन में लड्डू फुटा, तसं आहे ते. बिल्ड कॅसल्स इन द एअर म्हणजे काय, तो मनात तो दिवा स्वप्न बघतो. काय करतो, दिवा स्वप्न बघतो. दिवा स्वप्न म्हणजे आता डिपार्टमेंटलची जाहिरात येईल किंवा आली, आणि मग काही लोकांना वाटेल की अरे ते लगेच दिवा स्वप्न बघायला लागतील की मी झालोय, नाही का, किंवा ते काय करतील, मनात मनोरे बांधता की मी आता झालोय. पण जोपर्यंत चांगला अभ्यास करत नाही तोपर्यंत होणार नाही, त्यांना पण माहिती असतं, पण तरी पण थोड्या वेळासाठी ते काय करता, बिल्ड कॅसल इन द एअर म्हणजे ते काय करता रे, टू मेक अ विजनरी स्कीम्स. विजनरी म्हणजे काय, सगळं काल्पनिक गोष्टी ते काय करतात तर इमॅजिन करतात. मग बिल्ड कॅसल इन द एअर म्हणजे काय, टू मेक अ विजनरी स्कीम्स, नाही का, बिल्ड कॅसल्स इन द एअर. आता मला सांगा, एअर मध्ये काही बांधता येतं का रे, नाही. म्हणजे आपण काय करतो, विजन करतो की यार माझं हवेत घर असणार, असं असणार, पण ते खरं करता येतं का, अजिबात नाही. मग त्यालाच आपण म्हणतो टू मेक अ विजनरी स्कीम्स म्हणजे मनात मनोरे बांधणे. मेनी पीपल हु लाईव्ह इन अ ड्रीम्स ओनली बिल्ड कॅसल इन द एअर अँड डू नॉट सक्सीड इन अ लाईफ. म्हणजे असे काही पीपल आहे जे काय करतात, फक्त मनात मनोरे म्हणजे कृती शून्य, फक्त काय म्हणायचं, मी होणार एक दिवस, होणार कस काय, कृती तर कर, अभ्यास तर कर, ठीक आहे. चला, बीट द एअर. बीट द एअर, एअर म्हणजे काय, हवा. एअर म्हणजे काय, हवा. बीट म्हणजे काय, मारणे, हवेला मारणे. आता मला सांगा, हवेला किती मारलं त्या हवेला लागणार आहे का रे, नाही. म्हणजे मी काय करतोय, मी निरर्थक प्रयत्न करतोय. मी काय करतोय, निरर्थक हवेला मारायचा प्रयत्न करतोय, काही सेन्सच नाही ना. म्हणजे काय, टू मेक अ युजलेस एफर्ट. काय करतोय मी व्यर्थ प्रयत्न करतोय हवेला मारायचा. मी हवेला मारतोय, कोण आहे समोर, कोणीच नाही, हवेला मारतोय. म्हणजे मी काय करतोय, बीट द एअर करतोय, हवेला मारतोय, पण ते व्यर्थ जातंय ना सगळं. म्हणजे काय, टू मेक युजलेस एफर्ट्स घेतोय मी, पण कसे, युजलेस, काही कामाचे नाही, व्यर्थ प्रयत्न करतोय मी, व्यर्थ. मग त्याचं उदाहरण बघा, सम स्पीकर्स मेअरली बीट द एअर इन स्पीच
व्हाईल प्रीचिंग, म्हणजे काही जे स्पीकर्स आहे ते कायम काय करता, बीट देअर म्हणजे व्यर्थ प्रयत्न करता काय करायला, उपदेश करण्याचा काय करता, तर ते युजलेस एफर्ट करता, व्यर्थ प्रयत्न करता. ओके चलो, ब्रेक द आईस. आता मला सांगा, थंडीच्या दिवसामध्ये शक्यतो काय होतंय, बर्फ जमतो बरोबर. बर्फ जमल्यामुळे काय होतंय, आपलं तोंड पण आपल्याला उघड वाटत नाही का, एकदम आपल्याला थंडी वाजत असते, मग आपलं तोंड पण जमून जातं, असं नाही का, सगळं जमून जातं, मग आपल्याला ते बोलूशीच वाटत नाही काही. मग एका ज्यावेळेस आपण बोलतो म्हणजे तोंडावरती बर्फाच्या ठिकाणी काय होतंय, थंडीमुळे पूर्ण कडक होऊन जातंय, बोलत नाही. मग बोलायचं असेल तर आपल्याला पहिला तो तोंडावरचा आईस ब्रेक करावा लागेल ना, म्हणजे काय करावं लागेल, ब्रेक द आईस करावं लागेल. म्हणजे ब्रेक द आईस म्हणजे काय, ही गोष्ट लिहून ठेवायची नाही का, ही गोष्ट लिहून ठेवायची. ब्रेक द आईस म्हणजे काय, टू स्पीक फर्स्ट आफ्टर प्रोलॉंग सायलेन्स, म्हणजे दीर्घ शांततेनंतर तुम्ही प्रथम बोलताय. शांतता का बरं होती, कारण की सगळ्यांचे तोंडाला जमून गेले होते बर्फामुळे नाही का, आणि ज्यावेळेस तुम्ही तो बर्फ तोडला म्हणजे तुम्ही काय केलं, ब्रोक द आईस. म्हणजे काय, टू स्पीक फर्स्ट, कशाला तोडला आपण, बोलायला. मग टू स्पीक फर्स्ट आफ्टर प्रोलॉंग सायलेन्स, दीर्घ शांततेनंतर बोलणे, त्यालाच म्हणतात ब्रेक द आईस. ओके, याचं उदाहरण बघा. इन द मीटिंग राजेश ब्रोक द आईस अँड सजेस्टेड द प्लॅन टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. मीटिंग चालू होती, खूप शांतता पसरली, राजेशने काय केलं, ब्रोक द आईस केलं. म्हणजे तो सगळ्यात खूप शांतता होती आणि सगळ्यात आधी तोच बोलला. म्हणजे काय, टू स्पीक फर्स्ट आफ्टर प्रोलॉंग सायलेन्स, म्हणजे काय केलं त्यांनी, ब्रेक द आईस केलं. ब्रिंग टू बुक म्हणजे काय, आता आपल्याकडे कायद्याचं पुस्तक आहे, तुमच्याजवळ कायद्याचं पुस्तक आहे बरोबर. तुम्ही एखादा फिर्यादी आल्यानंतर म्हणजे जो कोणी कल्प्रिट असतो, जो समोरचा ज्याच्यावरती आपण तक्रार दाखल करतो, तर तो व्यक्ती, त्या व्यक्तीवरती कोणते कलम लावायचे हे तुम्ही कुठं बघता, ब्रिंग टू बुक. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पुस्तकातून आपल्या कायद्यातून बघता की याला शिक्षा कुठली झाली पाहिजे, मग ब्रिंग टू बुक म्हणजे काय, तर त्या पुस्तकानुसार त्याला शिक्षा द्यायची आपल्याला बरोबर. म्हणजे आपली ही गोष्ट झाली. तर ब्रिंग टू बुक म्हणजे काय, पनिश करणे. टू कॉल टू अकाउंट म्हणजे काय, शिक्षा देणे, एखाद्याला शिक्षा देणे. ब्रिंग टू बुक म्हणजे काय, बुक म्हणजे काय वाचायचं नाही, ब्रिंग टू बुक म्हणजे आपले कायद्याचं बुक. लक्षात ठेवा, कायद्याच्या बुकने आपल्या चोराला शिक्षा दिली, कायद्याच्या पुस्तकातून आपण काय केलं रे, कायदा वाचून आपण काय केलं, पुस्तकातून चोराला शिक्षा दिली. लक्षात ठेवायचं, कोणाला, चोराला. काय केलं आपण, त्याला पनिश केलं. टू कॉल टू अकाउंट नाही का, टू कॉल टू अकाउंट त्याचा अर्थ सुद्धा काय होतो, शिक्षा देणेच होतं. म्हणजे द मॅनेजर वॉज बॉट टू बुक फॉर हिज निग्लिजन्स, म्हणजे त्याच्या निष्काळजीपणामुळे, मॅनेजरच्या निग्लिजन्स म्हणजे निष्काळजीपणा, मॅनेजरच्या निष्काळजीपणामुळे काय केलं, त्याला शिक्षा झाली. बॉट टू बुक म्हणजे काय, हॅव टू ए. बॉट टू बुक म्हणजे काय, हॅव टू ए. हा ब्रिंग V1 याचा पास्ट बॉट होतो. ओके, मग मॅनेजरच्या निष्काळजीपणामुळे त्याला काय झाली रे, शिक्षा झाली. चलो, ब्रीथ वन्स लास्ट म्हणजे शेवटचा श्वास घेणे. शब्दशः अर्थ घ्या, शब्दशः अर्थ काय येतो, ब्रीथ म्हणजे काय, श्वास, वन्स म्हणजे एखाद्याचं, मग हिज असल, हर असल, कोणी पण, लास्ट म्हणजे शेवट. म्हणजे काय रे, तर टू डाय, शेवटचा श्वास घेतल्यावर आपण मरतो ना, टू डाय म्हणजे काय, मरणे. मग लक्षात ठेवा, ब्रीथ वन्स लास्ट म्हणजे काय, तर शेवटचा श्वास घेणे, मरून जाणे, टू डाय. मग ब्रीथ वन्स लास्ट म्हणजे काय, कांड, एंड. ठीक आहे, ही ब्रीथेड हिज लास्ट इन द प्राइम ऑफ हिज लाईफ म्हणजे काय, अगदी कमी वयातच त्यांनी काय केलं, त्याच्या आयुष्यातला शेवटचा श्वास घेतला. ब्रीथ वन्स लास्ट म्हणजे टू डाय. ठीक आहे, म्हणजे तुमचं अवतार संपणे. आता इथं बघा, इडियम पुढची कोणती आहे, बर्ड्स आय व्ह्यू. आता बर्ड्स आय व्ह्यू म्हणजे काय, बर्ड्स इतका वरतून उडतो तरी त्याला जमिनीवरचं भक्षक दिसतं. म्हणजे त्याचा व्ह्यू कसा आहे रे, एकदम संक्षिप्त व्ह्यू आहे, एकदम कन्साइज, म्हणजे त्याचं लक्ष एकदम परफेक्ट असतं. तुम्ही कावळ्याला कधी पकडून बघा, कावळा कधीच हातात येत नाही किंवा कोणताही पक्षी लवकर हातात येत नाही का, कारण त्याचं एकदम लक्ष असतं. मग बर्ड्स आय व्ह्यू म्हणजे काय, कन्साइज व्ह्यू. कन्साइजचा अर्थ होतो संक्षिप्त दृष्टी, संक्षिप्त व्ह्यू म्हणजे दृष्टी नाही का.
मग कन्साइज व्ह्यू म्हणजे संक्षिप्त दृष्टी, वी हॅड बर्ड्स आय व्ह्यू ऑफ द होल फेअर फ्रॉम द टॉप ऑफ अ जायंट व्हील. म्हणजे जायंट व्हील असतं ना, तर आपण त्याच्यावरती जाऊन पूर्ण जत्रेवरती काय ठेवू शकतो आपण, बर्ड आय व्ह्यू ठेवू शकतो, लक्ष ठेवू शकतो. आता तुम्ही बंदोबस्ताला जाता, ज्यावेळेस गर्दी असती, आपला तो टॉवर असतो, त्याच्यावरती तुम्ही उभे राहता. मग तुम्ही वरती का जाता, कारण की तुम्हाला सगळीकडे लक्ष ठेवावं लागतं. त्याला आपण म्हणतो तुम्हाला एकदम कन्साइज व्ह्यू ठेवावा लागतो, संक्षिप्त, प्रत्येक हालचालीवर नियंत्रण. म्हणजे तो तुमचा व्ह्यू कोणता असतो माहिती का, हा असतो बर्ड्स आय व्ह्यू. ओके, चलो. बोल्ड फ्रॉम द ब्ल्यू. बोल्ड फ्रॉम द ब्ल्यू म्हणजे काय बघा, आता हे बरं झालं पेन ब्ल्यूज आहे बघा, आता हे ब्ल्यू आहे, सगळं ब्ल्यू आहे, ठीक आहे. असं एक भरलेलं काय आहे, पातेलं आहे, कशाने, ब्ल्यू कलरनी, ब्ल्यू कलरनी पातेलं भरलेलं आहे, ठीक आहे. पण ज्यावेळेस या पातेल्यामध्ये कोणीतरी हात घातला की बाबा या पातेल्यामध्ये काहीतरी दुसरं आहे का, तर त्याच्यामध्ये एक बोल्ट निघला. हे बघा असा बोल्ट राहतो ना, हा बोल्ट निघला, हा बोल्ट, नट बोल्ट असतो ना रे आपला, नट बोल्ट, हा तो बोल्ट कशात निघला, या पातेल्यात निघला. आणि असं होतं की हे पातेलं एकदम शुद्ध कलरचं होतं, म्हणजे आपण दुकानातून कलर घेऊन आलो निळ्या कलरचा, परंतु त्याच्यामध्ये बोल्ट निघला. मग आपण एकदम शॉक झालो, अरे हे बोल्ट कसं काय निघलं या कलर मध्ये. म्हणजे आपल्याला झटका बसला ना, आपल्याला धक्का बसला की ह्या पॅक ड्रम मध्ये बोल्ट कसं काय निघला. मग काय इथं म्हणतो आपण, बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू, या ब्ल्यू कलर मधून काय निघला, बोल्ट निघला. म्हणजे काय, सडन ऑर अनएक्सेप्टेड शॉक. वाटलंच नव्हतं कधी या ड्रम मधून बोल्ट निघल. म्हणजे काय, सडन ऑर अनएक्सेप्टेड शॉक म्हणजे काय रे, अचानक किंवा अभूतपूर्व धक्का, एकदम अचानक धक्का बसला तुम्हाला की या निळ्या ड्रम मधून कसं काय बोल्ट निघला, नाही का, निळ्या कलरच्या ड्रम मधून बोल्ट कसं काय बाहेर आलं. मग हा आपल्याला धक्का झाला, सडन शॉक झाला, ही झाली आपली गोष्ट, तुमचं राहिलं लक्षात. त्याचं बघा एक्झाम्पल बघा, द न्यूज ऑफ हर हजबंड डेथ इन द एअर क्रॅश कम टू हर ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. म्हणजे बघा तिचा जो पती होता तो एअर क्रॅश मध्ये एक्सपायर झाला, हे तिच्यासाठी अचानक बसलेला धक्का होता, बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू होतं. म्हणजे अचानक बोल्ट आला, अरे कसं अचानक धक्का बसला ना. मग बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू म्हणजे काय, अचानक बसलेला धक्का, त्यालाच इंग्लिश मधून आपण म्हणतो सडन ऑर अनएक्सेप्टेड शॉक, नाही काय, अनएक्सेप्टेड त्याला शॉक बसणं. चलो, बर्न वन्स बोट्स. बर्न वन्स बोट्स म्हणजे काय, आता बघा आपण बोट घेऊन ते बोटिंग करायला जातो, कुठं, समुद्रात जातो. आणि समुद्रात गेल्यानंतर तिथे एखादं बेट आपल्याला भेटलं, त्या बेटावर जातो आपण. मग बेटावर गेल्यानंतर आपल्याला थंडी वाजायला लागली, थंडी वाजती म्हणून तिथं काही नव्हतं, तर आपण आपली बोट पेटून दिली शेकायला, शेकण्यासाठी आपण आपली बोटच पेटून दिली. म्हणजे काय, बर्न करून टाकली. बर्न म्हणजे समुद्रात बोट घेऊन गेलो आपण, तिथं बेटावरती गेलो, थंडी वाजली म्हणून आपण बोटच पेटून टाकली. बर्न वन्स बोट्स म्हणजे आपली होडी, होडी आपण काय केली, जाळून टाकली ना, जाळून टाकली. म्हणजे काय, आता समुद्रातून रिटर्न यायचा विषय नाही, म्हणजे पॉइंट ऑफ नो रिटर्न, पॉइंट ऑफ नो रिटर्न. बोट तर जाळून टाकली म्हणजे परत तर येऊ शकत नाही, म्हणजे पॉइंट ऑफ नो रिटर्न म्हणजे मागं वळण्याचा मार्ग बंद करणे. आता तिथून माघारी येता येणार नाही, तिथून तसंच वर जायचं, ठीक आहे, माघारी परत किनाऱ्यावरती यायचं नाही. म्हणजे काय, पॉइंट ऑफ नो रिटर्न, त्यालाच आपण म्हणतो बर्न वन्स बोट. होडीच जाळून टाकली त्यांनी शेकायला, शेकण्यासाठी. म्हणजे काय झालंय, पॉइंट ऑफ नो रिटर्न. वी हॅड बर्न्ड आवर बोट्स बाय डिक्लेअरिंग दॅट वी वर नॉट गोइंग टू साइन सीटीबीटी. मग सीटीबीटी साइन नाही करणार असं आपण डिक्लेअर करून आपण पॉइंट ऑफ नो रिटर्न, आपली आता माघार होणार नाही. तर मग कळलं का, पॉइंट ऑफ नो रिटर्न. आता तुम्ही डिपार्टमेंटलची जी परीक्षा देणार आहे, तर तुम्ही काय करणार आहे, बर्न वन्स बोट, तुम्ही तुमची बोट जाळून टाका, परत माघार घ्यायची नाही आपल्याला. चला, हा बाय द बाय. आता बाय द बायचा अर्थच होतो बाय द वे, म्हणजे तसं पाहिले तर तसे, असा याचा अर्थ होतो. तर बाय द बाय आल्यावर तुम्हाला समजलं अरे बाय द बाय काय, मग बाय द बाय म्हणजेच बाय द वे, त्याचा अर्थ होतो तसे, तसे पाहिले तर. म्हणजे काय, बाय द बाय व्हॉट इज युअर एज, बाय द बाय तसं पाहिलं तर तुझं एज काय, तसं तुझं एज काय, नाही का. बाय द बाय म्हणजे बाय द वे, ठीक आहे, बाय द वे व्हॉट इज युअर एज, सोपं आहे. चलो, बेटेड बर्थ, बर्थ नाही ब्रेथ, बेटेड ब्रीथ, ब्रीदिंग करतो ना आपण, ब्रीदिंग श्वासोश्वास घेतो. बेटेड ब्रीथ म्हणजे काय माहिती का, बेटेड म्हणजे बघा
ज्यावेळेस आपल्याला जास्त एन्झायटी येते त्यावेळेस आपण काय करतो बघा, बेटेड ब्रीथ घेतो. म्हणजे बघा आपण असं वरती खाली श्वास करतो ना, म्हणजे बेटेड ब्रीथ पळून आल्यानंतर बघा आपल्याला एन्झायटी येते. म्हणजे काय येतो, थकवा येतो नाही का. मग बघा या ठिकाणी इन एन्झायटी किंवा एक्सपेक्टन्सी म्हणजे काय, तुम्हाला एखाद्या गोष्टीची हुरहुर लागणे नाही का, हुरहुर लागणे किंवा एन्झायटी म्हणजे चिंता. मग बेटेड ब्रेथ, आपण ज्यावेळेस चिंतेत असतो त्यावेळेस आपले श्वास फास्ट चालू असतो. म्हणजे काय, बेटेड ब्रीथ चालू असते आपली, बेटेड ब्रीथ नाही का, स्वतःला असं म्हणायचं बेटेड ब्रीथ. श्वास खालीवर होतोय, बेटेड ब्रीथ. तर बघा, द फेट ऑफ द मॅच हंग इन अ बॅलन्स अँड एव्हरीबडी वेटेड फॉर द रिझल्ट विथ अ बेटेड ब्रीथ. म्हणजे काय, प्रत्येक जण बेटेड ब्रीथने म्हणजे एक्सेप्टन्सीने काहीतरी हुरहुर लागली त्यांना किंवा एन्झायटी मध्ये म्हणजे टेन्शन मध्ये ते काय करताय, त्या मॅचची वाट बघत आहे. काय रिझल्ट येईल त्या मॅचची वाट बघत आहे. बँडी वर्ड्स, बँडी, ही बँडी नावच असं एकदम निगेटिव्ह वाटतं, बँडी नाही का, बँडी. मग बँडी वर्ड्स म्हणजे काय रे, की एकदम असं आर्ग्युमेंटेटिव्ह बोलणे, म्हणजे एकदम वाईट वर्ड, निगेटिव्ह गोष्टी नाही का, रूड बोलणे, आर्ग्युमेंटेटिव्ह असणे. म्हणजे काय, असभ्य किंवा वादग्रस्त. बँडी वर्ड्स जे आपण वापरतो तर ते काय असतात, रूड असतं बोलणं, आर्ग्युमेंटेटिव्ह असतं बँडी वर्ड. ठीक आहे, ज्यांना बॅन केलेला असतो असे वर्ड लक्षात ठेवा. बघा बँडी, बघा बँडी म्हणजे जे वर्ड बॅन केलेले असतात, बॅन केलेले वर्ड असे लक्षात ठेवा. ठीक आहे, बॅन केलेले वर्ड. मग बॅन केलेले वर्ड जे असतात तर ते म्हणजे रूड असतात, आर्ग्युमेंटेटिव्ह असतात, असभ्य असतात, वादग्रस्त असतात. ऑबिडियंट चिल्ड्रन डोंट यूज बँडी वर्ड्स विथ देअर पॅरेंट्स वेन दे आर ॲडवाइज. म्हणजे जे आज्ञाधारक मुलं असतात, लहान मुलं असतात, तर ते कधीच आर्ग्युमेंटेटिव्ह म्हणजे बँडी वर्ड्स वापरत नाही. त्यांच्या आईवडिलांच्या कुठलाही जर सल्ला दिला गुपचूप ऐकता, त्यांच्या विरुद्ध बँडी वर्ड्स ते वापरत नाही. ठीक आहे, रूड बोलत नाही, आर्ग्युमेंट करत नाही, त्याला आपण म्हणतो म्हणजे बँडी वर्ड्स म्हणजे आर्ग्युमेंट करणे, रूड बोलणे म्हणजे करत नाही, ते असे ऑबिडियंट चिल्ड्रन. ठीक आहे. बी इन वन्स बोनेट. बी म्हणजे काय माहिती का, मधमाशी जी असते ना आपली, मधुमक्खी ज्याला आपण म्हणतो, बी म्हणजे मधमाशी. मग तुम्ही असं म्हणाल की मधमाशी बोनेट मध्ये, मग बी इन वन्स बोनेट म्हणजे काय, आपलं बोनेट म्हणजे लक्षात ठेवा आपलं जे हेल्मेट आहे, गाडीचं बोनेट म्हणजे गाडीचं हेल्मेट असतं. आपलं जे हेल्मेट आहे आणि ते हेल्मेट लावलेलं आहे आणि त्या हेल्मेटमध्ये जर माशी घुसली तर आपला सगळा गोंधळ उडून जातो ना, नेमकी अरे ही कस काय आली माशी. तर बी इन वन्स बोनेट म्हणजे काय, टू बी फसी. टू बी फसी म्हणजे काय रे, तर गोंधळून जाणे, गणगण होऊन जाणे, गोंधळून जाणे, गणगण होऊन जाणे म्हणजे काय, बी इन वन्स बोनेट. म्हणजे जर आपल्यावरती कामाचा प्रचंड तणाव आला तर आपल्याला कसं झाल्यासारखं होतं, बी इन माय बोनेट असं म्हणायचं. मग माय बोनेट म्हणजे काय, माझ्या हेल्मेटमध्ये एखादी बी घुसल्यानंतर, बी म्हणजे मधमाशी घुसल्यानंतर मला कसं गोंधळ होऊन जाईल, गणगण होऊन जाईल, त्याप्रमाणे. तर बघा, शी सीम्स टू हॅव अ बी इन हर बोनेट बिकॉज शी इज ऑलवेज फाइंडिंग फॉल्स विथ अदर. ती कायम गणगण करती, त्याचा अर्थ काय, ती कायम गोंधळलेली असते, कारण ती कायम दुसऱ्यांमध्ये काय शोधती, फॉल्ट शोधत असती. ठीक आहे, चलो. बाईट द डस्ट. हे बघा, बाईट द डस्ट. आता डस्ट म्हणजे आपण घरात झाडतो बिडतो, म्हणजे डस्ट म्हणजे मातीच असते ना रे, मातीचे कण असतात, माती. आणि बाईट म्हणजे काय करणे, खाणे. माती खाणे म्हणजे काय रे, माती खाणे म्हणजे काय, हरणे ना, माती खाऊन आले रे तुम्ही, म्हणजे तुम्ही हारून आले. मग बघा, टू बी डेफिटेड. डेफिटेड म्हणजे काय, तर हार होणे. माती खाणे म्हणजे हार होणे. माती खाणे शब्दाचा अर्थ नाही घ्यायचा, माती खाणे म्हणजे हार होणे. टू बी डेफिटेड म्हणजे लुजर. जे लुजर राहता ते काय करता, बाईट द डस्ट. बाईट द डस्ट. मग बघा, पाकिस्तान हॅड टू बाईट द डस्ट इन द फायनल ऑफ द वर्ल्ड कप. पाकिस्तान कायम माती खातं, कायम माती खातं. कुठं, वर्ल्ड कप फायनल मध्ये त्यांनी माती खाल्ली. वर्ल्ड कप फायनल असू, साध्या मॅच असू, ते कायम माती खातं. म्हणजे बाईट द डस्ट म्हणजे कायम त्यांचा पराभव होतो. टू बी डेफिटेड. ओके, डिफीट म्हणजे हार होणे, पराभव होणे. ओके, आज झालेल्या इडियम फ्रेजेस, आज आपण ह्या ठिकाणी तुम्हाला कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं गोष्टी रूपात, अशा 1000 जरी इडियम फ्रेजेस असल्या तरी आपण गोष्टी रूपात लक्षात ठेवू शकतो. तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं ते नक्की सांगा आणि आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.